जिल्हाधिकारी अंजली दमनी यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये झालेला 2021चा पॉवर ऑफ अटर्नी ही त्यांनी आज दाखवलेली आहे आणि त्यांनी म्हटलं की आजच्या पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा, नाहीतर मी उद्या पुण्यातल्या बावधन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या नावावर गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आंदोलन. नाही, पण पॉवर ऑफ अटर्नी जर दिली असेल तर ती ऑफिशियली दिली आहे ना, मग त्याच्यात म्हणजे मला त्यातला टेक्निकल अँगल कळला नाही. म्हणणं की ही जी जमीन आहे ती पार्थ पवार म्हणतात की फसवणूक करून ही सगळा प्रकार झालेला आहे. तर पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी यांनी पार्थ पवारांच्या नावे केलेली होती आणि मग पार्थ पवारांनी ती सगळी जमीन शीतल तेजवानींनी पॉवर ऑफ अटर्नी स्वतःची दिली त्या जागेच्या संदर्भातली जेवढी पॉवर ऑफ अटर्नी होती लोकांकडनं त्यांनी आधी मिळवल्या आणि मिळवल्यानंतर त्यांनी त्या पार्थ पवारांकडे दिली. आय सी. आणि ती त्या जमिनीशी संबंधित सगळे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनी पार्थ पवारांना दिले आणि मग पुढे पार्थ पवारांनी ते सगळे असं डॉक्युमेंट आहे. मला असं वाटतं हे डॉक्युमेंट ती जी इन्क्वायरी चालली आहे ती काहीतरी 1 महिना झालाय आणि काहीतरी एक्सटेन्शन दिलंय. तर मला असं वाटतं म्हणजे मी यातली तज्ज्ञ नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही कागदपत्र आहेत ती त्या कमिटीने आपल्याला गाईड करावं की काय. कारण माझी अपेक्षा आहे की ती कमिटी जी आहे ती माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली आहे ह्याची पारदर्शक इन्क्वायरी होण्यासाठी. आणि जर अंजलीताईंकडे काही वेगळे डॉक्युमेंट्स असतील तर जरूर त्यांनी ते कमिटीलाही दाखवावे. आणि त्यांचा अभ्यास नेहमी दांडगाच असतो, पण माझा या विषयातला अभ्यास एवढा नाही रेव्हेन्यूचा. त्याच्यामुळे अर्थातच मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स आजची खरंच नाही पाहिलेली, तुम्ही बघताय मी सकाळपासून, तर मीही त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघीन, काय त्यांनी आरोप प्रत्यारोप केले त्याचा एक अभ्यास करून मी उद्या तुम्हाला सविस्तर याच्यावर बाईट देईन. हिंदी में बता दीजिए, कल जो है चुनाव के नतीजे घोषित हुए, आत्मचिंतन के लिए आज बैठक हुई थी. नहीं, आत्मचिंतन तो करना ही चाहिए, लेकिन पहले जो चुन के आए मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहती हूँ, क्योंकि जो जीता वही सिकंदर, तो बधाई तो दूंगी. और उन सब ने जो चुन के आए उन्होंने महाराष्ट्र के हित में काम करना चाहिए, इतनी उम्मीद रखती हूँ. लेकिन आपने अगर डेटा देखा तो डेटा में आप देखेंगे कि जो हमेशा सत्ता में होता है उसी की ये नगर पालिका, ये जो छोटे इलेक्शंस होते हैं हमेशा उन्हीं की जीत होती है, तो कोई नई बात नहीं है. और मेरे ख्याल से कि आपने देखा है जिस तरह से एनसीपी तोड़ी गई, शिवसेना तोड़ी गई, जिस तरह से मतों का विभाजन हम सब में किया, उस हिसाब से तो मुझे कोई आश्चर्य नहीं लगा, क्योंकि तोड़ मरोड़ के ये सब हुआ है. और जो 124 जो बीजेपी के आए, मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ, डेटा ड्रिवन है. 124 में कितने बाहर के चुन के आए. सातारा की उदाहरण दीजिए, सातारा के दोनों राजा पहले कांग्रेस में थे, एनसीपी में थे, अभी बीजेपी में. तो ये ताकत बीजेपी है या सातारा की दोनों राजा की है, इसका भी थोड़ा सोचना चाहिए ना. तो वैसे तो जो जीता वही सिकंदर मैं मानती हूँ, लेकिन ताकत बीजेपी एज अ पार्टी बड़ी है या बीजेपी ने बाहर से सब ताकतवर लोग लेके अपनी पार्टी बढ़ाई है, इसके भी बारे में थोड़ा सोचना चाहिए. आने वाले कॉर्पोरेशन चुनाव में कई चर्चा ये है कि पिंपरी चिंचवड में दोनों पवार गुट साथ में आके जो है चुनाव लड़ सकते हैं. प्रस्ताव किसी की तरफ से आगे जो है आया नहीं, देखिए दोनों अध्यक्षों में बात हुई, ऐसा मैंने भी सुना है, आज के पेपर में भी आया, लेकिन ऑफिशियल प्रस्ताव ना हमने उनको भेजा है ना उनके यहाँ से हमारे यहाँ आया है. तो मेरे ख्याल से कल परसों में हमारी कोशिश रहेगी कि मुंबई हो, पूना हो, नासिक हो, नागपुर हो, कहीं भी हो, महाराष्ट्र में हर जगह जहां जहां इलेक्शन है, पीसीएमसी हो, महाविकास आघाड़ी साथ में लड़ी, ऐसी हमारी पूरी ताकत से कोशिश रहेगी. और इसके बाद अगर दूसरे भी कुछ सुझाव आए तो वी आर ओपन टू डिस्कशन. तो मेरे ख्याल से आज और कल का दिन दे दीजिए, कल से फॉर्म भरना पड़ेंगे, तो आज और कल में पूरा राज्य का जो भी निर्णय होगा वो स्पष्ट है. मुंबई के लिए क्या ब्लूप्रिंट है, ऐसा इसलिए क्योंकि संजय राउत ने अब कुछ ही देर पहले ये डिक्लेयर किया है कि बातचीत शिवसेना और एमएनएस के बीच में जो है लगभग पूरी हो गई है. कल औपचारिक ऐलान कर दिया जाएगा गठबंधन का, ये तय हो जाएगा कि नहीं, बिल्कुल मैं तो उसका स्वागत करती हूँ कि अगर दोनों मनसे और शिवसेना साथ में लड़ना चाहती है तो अच्छी बात है. और किसी एक सशक्त लोकतंत्र में किसको किससे अलायंस करना है वो तो उसका अधिकार है. और हमारी कोशिश रहेगी कि सबको साथ लेके चलने की, क्योंकि महाराष्ट्र के और मुंबई के, पूना, पीएमसी, नासिक, जहां जहां नागपुर, जहां जहां इलेक्शन है, वो विकास के नाम पे हम जो भी अलायंस करेंगे वो अच्छे विकास के लिए करें. एक सवाल बताइए, आपने ये कहा कि लगातार
दिल्ली के बाद अब मुंबई की हवा भी खराब होती जा रही है, बिल्कुल। पुणे भी इससे दूर नहीं, नहीं है। डेटा बोल रहा है, मैं नहीं बोल रही हूँ, आपका चैनल रोज दिखाता है। अरावली का मामला जो है वो अब नेशनल मुद्दा बनता जा रहा है, उस पर आपका क्या कहना है? क्योंकि अब ये कहा जा रहा है कि अगर उसको नुकसान पहुंचाया जाएगा तो आने वाले दिनों में और दिक्कतें होंगी। नहीं, बिल्कुल बात सही है। मेरे ख्याल से काफी चैनल्स भी उसके विरोध में बोल रहे हैं, मीडिया में भी आ रहा है, एनवायरमेंटल एक्सपर्ट्स भी बोल रहे हैं। तो मेरे ख्याल से जो भी करना है वो बड़ी सोच समझ के, एक भी अगर पेड़ कहीं भी, आप नासिक में देख रहे हैं क्या हुआ, महाराष्ट्र में चंद्रपुर में आप देख रहे हैं क्या हो रहा है, चंद्रपुर में पेड़ रोज काटे जा रहे हैं, हमने कितना बड़ा आंदोलन वहां खड़ा किया। तो हर पेड़ काटने के बाद पहले 10 बार सोचिए, क्योंकि आपके भविष्य, आपके बच्चों का भविष्य इस पेड़ से जुड़ा हुआ है। ते एक शेवटचा प्रश्न की पुण्यातले अजितदादा पवारांचे एक पदाधिकारी आहे, त्यांनी आता थोड्यापूर्वी असा एक बाईट दिलेला आहे. ते म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढणार आहेत, परंतु निवडणुकीचं चिन्ह मात्र घड्याळ असणार आहे. माझ्या काय दत्ता धनकवडेंचं स्टेटमेंट आहे, नावच घेऊन विचारा. माझं आणि दत्ताभाऊचं काही बोलणं झालेलं नाही. माझे आणि दत्ताभाऊचे कौटुंबिक संबंध गेले अनेक वर्षाचे आहेत, आम्ही एकाच मतदारसंघात काम करतो, पण असला कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. ते दत्ताला काही वेगळी माहिती असेल, दत्ताभाऊंना तर मला माहिती नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारकडे असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आम्ही त्यांच्याकडे दिलाय. त्याच्यामुळे कुठलाही प्रस्ताव नसताना मला माहिती नाही की काय म्हणजे कसं काय ते असं म्हणले. त्यांना काही वेगळी माहिती असेल, त्यांच्या अंतर्गत चर्चा काय असेल तर मला त्याची माहिती. त्यांची इच्छा आहे की दोन्ही हे बघा, दत्ताभाऊचे आणि माझे इलेक्शनच्या पुढे जाऊन आमचे कौटुंबिक संबंध आहे. इलेक्शन 5 वर्षांनी येतात हो, पण दत्ताभाऊंच्या कुटुंबाचे म्हणजे धनकवडे कुटुंब, सुळे फॅमिली, पवार फॅमिली यांचे अनेक 3, 4, 5 दशकाचे कौटुंबिक संबंध आहे. राजनीती चलती रहेगी. त्यांची इच्छा असेल आता बघूया काय होईल पुढे. सोशल मीडियावरती काही व्हिडिओज व्हायरल होतात की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही केमिकल्स कंपन्या परदेशातून येणार आहेत आणि एकंदरीतच घातक असं रसायन जे आहे ते कोकणातल्या समुद्रात सोडलं जाणार, त्यामुळे कुठेतरी जैवविविधता असेल किंवा नागरिकांना मी ती इंस्टाग्रामवर ती रील पण पाहिली आणि बातमीही पाहिली की एक इटालियन कंपनी आहे, मला आठवत असेल तर हे मी 2-4 दिवसापूर्वीच पाहिलेलं आहे. एक इटालियन कंपनी आहे. मी त्याची महाराष्ट्र सरकारला विनंती केली की याची मला माहिती हवी आहे, कारण का कोकणामध्ये माझे जे कोणी सहकारी आहेत त्यांनाही मी विनंती केली आहे की बाबांनो, हे खरंच इन्व्हेस्टमेंट येत आहे का, हे काहीतरी रीलचं एआयचं आहे. त्यामुळे ही माहिती अशी येते बाहेर पहिल्या टप्प्यात, पण त्याचा माझ्याकडे कागदपत्र कन्फर्मेशन आहे. पण इटालियन कंपनी आहे, ते डम्पिंग, ज्याला इंग्रजीत शब्द मिळतात, ती डम्पिंग करते ती कंपनी. तर ती डम्पिंग आता तिथे अलाउड, त्यांना तिथे त्या सरकारने बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे ते डम्पिंग करण्यासाठी ती इटालियन कंपनी भारतात येते आणि तुमच्या आणि माझ्या सुंदर कोकणामध्ये ती येते आणि तिथलं सगळं जे डम्पिंग करायचं असेल केमिकल वेस्ट, ते सगळे कोकणात येऊन सोडणार आहेत, त्या कोकणाच्या अप्रतिम स्वच्छ सुंदर पाण्यात. त्याच्यामुळे तसं जर होणार असेल तर अर्थातच त्याचा माणुसकीच्या नात्याने राजकारण बाजूला ठेवून, सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं, पण राजकारण ठेवून आपल्या कोकणासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने लढलं पाहिजे. माननीय